ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीनं परिवर्तन पॅनल रिंगणात उतरवले असून महायुतीच्या 7 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। परिवर्तन पॅनलचे प्रमुख आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा करून परिवर्तन पॅनलच्या विषयाचा निर्धार व्यक्त केला। ठाणे जिल्हा बँकेची 27 जून रोजी निवडणूक होणार असून 21 पैकी 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। महायुतीतर्फे भाजपा 4 आणि शिवसेना 3 जागा लढवते। भाजपातर्फे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील मतदारसंघातून पांडुरंग वरोरा, खरेदी विक्री संघ प्रक्रिया संस्था आणि ग्राहक संस्था मतदारसंघात सीताराम राणे, महिला राखीव मतदारसंघात दीपाली पाटील, इतर मागासवर्ग मतदारसंघात हार्दिक राऊत, तर शिवसेनेतर्फे पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी संस्था आणि नागरी बँक मतदारसंघात प्रभू गोविंद पाटील, महिला मतदारसंघात सुवर्णा पावशे, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग मतदारसंघात राजेंद्र घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या या उमेदवारांमुळे महायुतीला यश मिळेल असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा करून परिवर्तन पॅनल तयार करण्यात आले। या पॅनलला वरिष्ठ नेत्यांनी मंजुरी दिली आहे। या पॅनलचे प्रमुख म्हणून कपिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। राज्यातील इतर भागांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही महायुती असावी या दृष्टिकोनातून परिवर्तन पॅनलची स्थापना करण्यात आली आहे। या संदर्भात वनमंत्री गणेश नाईक, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्याबरोबरही चर्चा झाली आहे। यापूर्वी 2013 मध्ये बँकेची उलाढाल 7,000 कोटी रुपये होती। आता 2024 मध्ये बँकेची उलाढाल 12,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती पॅनल प्रमुख कपिल पाटील यांनी दिली। परिवर्तन पॅनलच्या स्थापनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा करण्यात आली, अशी माहिती शिवसेनेतर्फे बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी दिली। या पत्रकार परिषदेला भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी संचालक प्रशांत पाटील यांच्यासह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते। मला आपल्याला चांगला प्रश्न विचारला। मला आपल्याला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून परिवर्तन पॅनल किंवा महायुतीचं पॅनल किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ह्या बाबतीतला निर्णय करण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आहे। आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी स्पष्टपणाने सूचना दिल्या की तुम्ही या पॅनलचं नेतृत्व करा आणि आपल्या भाजपचे उमेदवार महायुतीशी चर्चा करून महायुतीचे उमेदवार म्हणून डिक्लेअर करून ही निवडणूक लढा। मला असं वाटतंय की ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सांगतील तेच खऱ्या अर्थाने अधिकृत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तेच सत्य आहे। आता महायुतीच्या माध्यमातून शिवसेना म्हणून बाबाजी पाटील यांनी सांगितलं की त्यांना सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही महायुतीच्या पॅनलमधून लढा, आपले हे असे उमेदवार आहेत, त्याची माहिती त्यांनी दिली, बरोबर। त्याच्यामुळे प्रदेशाध्यक्ष जे सांगतील तीच पॅनल बरोबर आहे।